आता तिला म्हणलं संस्थांचे काय भांडे मागा लागतात. आता माझं आहे तो मोठा गंज. नाही ना शांताबाई, घेऊ द्या संस्थांचे, बरे राहतात. काय होते, एक खट्टा घेतली की एक खट्टाले. नाही, संस्थांचे भांडे घ्यायला का मी का नाही म्हणतो. सरपंच भाऊ असतील ना मग घरी, ते विचारा लागत होतं. मी ना गेलती ना, पण ते भाऊ काही घरी नव्हते. ते गंगूबाई होती, तिला कोण विचारा. तिला कोण मग तोंडाला तोंड लावता तिच्या. जाऊ द्या ते. पिंकी आलती, सांगे भांडली म्हणे माझी सासू मासंग भांडणं करून गेली. म्हटलं जाऊ दे, नादी नको लागू तिच्या. मग मंगे बोलला म्हणे काही सांगितले. खूपच करतात त्या काकू. असं काय असते, सासू होय ना ते चिटू, सासूशीच असते. तुला सासू भेटली नाही म्हणून त्या सासू पाहिलीच कुठे. शांताबाईला सुपणा तुला दाखवलाच नाही ना. नाही बाई इमली काकू, खरं मी आमच्या आईच्या तोंड सांगते, आमची आई असं नाही करत कधी. कधीच मला असं काही म्हणत नाही. पिंकी सांगते ना की त्या का खूपच करतात. चहा पिला की म्हणतात की एवढ्या वेळ हा प्यायला लागते का. कुठं गेलं की आता सर्वांसोबतच होतं तर असं बोलत राहतात. म्हटलं आमतरी नाही म्हटलं असं ना. मग तेच तर म्हणलं तुले की तुला अजून सासू भेटली. सासू अशीच असते, विचार त्या पिंकीला. जाऊ दे. म्या म्हणा मग मी ना मनोहरले सांगतो. आणि हे सांग आला मनोहरच्या घरचं कोणी सुषमाला सांगतो म्हणे. तिथे भाऊ जाईल सांगेन. नाही, कॅन्सल केलं मग. ते मुरली भाऊ म्हणत सोयरा कोणता नाही, आपलेच आपण. मी ना म्हणे जशी मग म्हणे पांडुगले लागे, पद्मावलीले, माले लागे, मनोहरले, मा घरचे मा भावाले, सदाशिवले सांगतो म्हणे. मग मुरली भाऊ मग सोयऱ्याला कोणालाच नको सांगू, आपलेच आपण घरचे. ते बरं केलं. तसे पण सोयरे आले की खूप गोंधळ होईल, काही नाही काम ना धाम. काकूचं शॉर्टकटच आहे. तिनं पहिलेच म्हणजे कबूल केला टाकते. तिने सांगलं होतीच माझ्याकच म्हणलं होतं ते तुमची तब्येत झाली की खराब. शांताबाई त्या सांगलं तिनं की म्हणे करीन म्हणे, मी म्हणाले म्हणे रोड शांताबाई साजरा होते परिणच करीन म्हणे. त्याच वक्ती म्हटलं होतं तिनं. मी आता तिला म्हणलं करशील तर कर, मोठा काही घोर नाही. मी देतो म्हणलं गहून काय हो आता भाजीपाला रोड गेला लागतेच आहे. नाही म्हणलं तिला. नाही म्हणे तेव्हा म्हणे मी एकच आहे म्हणे, मी मापरीनं करीन म्हणे, मीच करतो म्हणे. आणलं काय भाजीपाला हे ते माघाचा देतो तर म्हणे मा अंगलला नाही, तो अंगलला नाही पाहिजे म्हणे, माझा अंगलला राहीन म्हणे. आला का रोठाची तयारी. ये पिंकी. ये का पिंकी, ये ना. हो रोठ आहे म्हणतात मीना काकूचा. हो, कुठे गेला सरपंचीन बाई आहेत, स्वतःच्या महिलात बसेल. मीना काकू आलत्या मग संस्थाचं सामान मागायले. म्हटलं हाय ना सरपंचीन बाई, सरपंच बा काही गणित. तेव्हा सरपंचीन बाईला आम्ही मागत नाही. जाऊ झालाय धंदा बाई. धंदा काय हो काकू, चालूच राहते. काही झाला काही राहा. काय म्हटलं मग काही असं गिवड्याचं असलं काही जायचं असलं तर मला आवाज दे जा. काकूला म्हटलं मी. त्या काकू म्हणत काही नाही म्हणत बाई, पण म्हटलं नाही आवाज दे जा. तुम्ही सगळ्या जास्त काही करू गिरगल्या तर मला आवाज दे जा तेवढा. हा राहू दे ना माय पिंके, ते बाई भांडते ना तो संग. मग तू आमच्यात आली की भांडे ना. मग ते भांडते म्हणून का मी का सोडून देऊ का गावात राहणं. माझ्यानं नाही एकल भुऱ्यावानी राहणं. मला गमतही नाही घरात. तुम्ही सगळ्या जणी मस्त मजा करता, एन्जॉय करता, मी कसं जाऊ का त्या घरात. मला आवाज देत जा शांता काकू. त्या बाईच्या नका नांदी लागू. मी माई पोरगी आणि माघरचा बा आम्ही तिघही येणार. आणि माई सासरी येतात मीना काकूच्या घरी जेवायला. मी सांगितलंच मला त्या बाईचं तर काही सांगत नाही मीना काकू, पण आम्ही चौघ जण तर हाऊस म्हटलं आमचे दोरडगे शिल्लकच कर जा. झाडून घेतो, उसक पाणी टाकतो. ती चांगलं कहून घरचं करता करता याले उशीरच होते माय. तरी म्हणलं लवकर जातं काय हो पिंके, हे पण शिप जर सगळं पाणी शिप. हा शिप तो. थांब आबाजी चला. माय बाई मामाजी आले का. अहो माय आणलं त्याने, आणलं सगळेच आलो आम्ही. कुलूपच लाव घराले. बरं केलं या. अति सळा टाकतं का. सळा नाही व पिंके, उसक पाणी शिप. आता मंदिराच्या ठिकाणी पाणी शिपशील का. माझं झालं आता साजरा. तू फक्त उसक पाणी शिप. पच ओलच करशील, नाही तर गाठ करशील. कसं तरी सोकलं तेवढ्या पुरतं शिप, नाही तर बस दांडस करशील निरा. आता ताळपत्री टाका लागते, स्वयंपाक सुरू करा लागते. दिला ना समजेल आवाज. हा मन कर ना
शांता काकून पिंकी वहिनी आणि लागे शिटू वहिनी मागून येते. शांता काकून पिंकी वहिनी येऊन राहिल्या. साऱ्या येऊन राहिल्या. कुठे अटकला माई येईल का वावर माहित नाही का? आणि सुरीत आली लागे मन करून राहिले का काय येणार नाही लागते का बसवेले तर म्हणलं कोण लवकर जा म्हणून. मी पळत आली ना बाई त्या का पैतात थोडीच. हा बरं हा शिप उलसक शिप जो काय शितोडी तोडे नाही तर देशील गुंडून ती. अरे वहिनी सरका गोष्टीच करता काम करा ना. हो काम करायला तुम्ही हा ना मग गोष्टी करतो. आणला का गौऱ्या? आणल्या ना बापा. सरका जुनी डोक्षारच नाही काय बापा भावजय आहेत घ्या ना डोक्षाचं. द्या हात लावतो द्या खाली ठेवा. भारी झालं का की इतके नाजूक हा का तुम्ही? अरे बापा बाया फक्त गोष्टी करून घ्या हात लावत नाही तशा. मी ना अति पेटवायचा का जग हो टिनाच्या ठिकाणी हे ना मग जसं स्वयंपाक गिपाक यायला त्याला बायाला बसायला यायला त्याला सगळे राहते. तळपताना वंधरून जराशी मोकळे वाकण शितोळे आले तर पंचायत होईन ना. हो रे मुरली ताडपत्री बांधा लागेल ना. पाऊस दिवस आहेत असं म्हणतो काय मग थांब ताडपत्री आण लागेल. मी आणली नाही का सांग कसा माणूस रे तू. तू काय इतका मोका आहेत का? उन्हा दिवस आहे का? उन्हाळ्यात नाही बसवल्या जातल्या का ताडपत्री? तू उन्हाळ्यात बांधा लागते. जाय ताडपत्री आणून तसं 2-3 ठुण्या रोवून लागे हे करू. बरं चालते. काय झालं कुठे गेले काका गेला तो ताडपत्री आणायले. गौऱ्या आणल्या वाटते. हो गौऱ्या आणल्या ना. काकू ते मंगेशचा फोन आलता. मंगेश म्हणे लिंबन काकडी ते कांदे म्हणे. लिंब आण म्हणा बाकीचं नको आणू. कांदे होते मा घरी. कांदे आणले काही इकडे तिने आणलं बाबा मी आता. त्याला म्हणा आणशीन तर नाही राहू दे. लिंब आण कसं रोटगीच्या संग वांग्याच्या भाजीवर लिंब असली की मस्त चव लागते. बाकीचं काय आणशीन तर म्हणा नाही नको आणू तेवढं काही नाही आपलं. आणू द्या ना त्याच्या इकून आणते ना तू. तुम्हाला का पैसे थोडी मागते. पैशाची गोट नाही म्हणलं कैलास भाऊ. मी असं म्हणतो हा रोट पुरा मा इकडून असं कबूल केलं तुम्ही. काकू तेवढंच काय असते आता. लिंबून कांद्यानं काय तो पुण्य कमी होणार आहे. हा मी सांगतो देवीले की सगळं पुण्य मा काकूलेच दे. हा पण आम्हाला चांगलं दे. कांदा गिंदा जरा लिंबू काकडीसलं सलाद गेला तर जरा मजा येईन. हा पण तू घेऊन घे ना काकडीन कांदा खाऊ दे आम्हाला. मी म्हणलं तू गेली असशील. अहो आता बाई गेलती मी गेलती मला फोन घरीच राहिला मग या आता मला म्हणून वापस गेली. हो माय तुमचा फोन तर नवराच आहे तुमचा. नवरा राहिला एखादी इकडे तिकडे तर चालते तुम्हाला. काही विचारपूस करसान ना कुठे हाय का हाय. पण फोन तर तुम्हाला निरा खिशातच पाहिजे. व काय आते बाई काही बोलता बाई तुम्ही निरा. काय बोलता आता राहिला असं दिवसभर फोन घरी तर तोय कोणती 2-4 मिटिंगा हुकल्या असं का? चालली बाई वावरापासून तपलो घरा लोक त्यासाठी. काय माय बाई लेकरू राहिलं का घरी का नवरा नव्हता आला रातभर म्हणून तुला इतकी काळजी पडली. दामोशी ना आतीच ते तर सकाळूनच येलाय. अब त्यांनी सारखी चालती ना. हा म्हणलं की नाही मग नवरा संग असला तरी तुम्ही गरज नाही. फोन पाहिजे संग फोन. जा बाई आते बाई तुम्ही तर काही लावता बाई कुकडल्या आवा माय फोन येते एखाद्याचा कोणी काही आता एवढा साजरा कार्यक्रम असला की आम्ही एखादा 2 फोटो काढतो. तुम्हाला एक येते चला चल. कायचे फोटो काढतात काय सांगा. अति का वावरात का रोडगेचे फोटो काढतात का आता? अहो माय आते बाई काचे बी फोटो काढत असतात. रोडगे म्हणजे काय भले का आता कमी वाटलं काय? स्टेटस ठेवले तुम्हाला नाही कळत. चला बरं तुम्ही. बरं नाही कळलं व माय बाई आम्हाला. बरं नाही कळलं. असं आयुष्य साजरं गेलं तुमच्यासारखं नाही. 2 थारी फोन राहायला घरी तर गमत नाही बाई. बाईले नवरापासून घरा लोक गेली सांग बाई. नवरा संग पोरग संग काय काम माहिती फोनचं तरी बाई वावरातून घरात गेली फोन आले. काय करावं माय. चला बरं आते बाई बरं झालं तुमच्या काळात फोन नव्हता. चला तुम्हाला काय माहित त्या फोनाचं. फोन किती कामाचा आहे ते. आपे चला का हा चालू आहे ना काकू. तू काऊन गेलती घरी? तिचा नवरा घरीच राहता. काय करा बाई या बुढीचं हिरा वाटाय बोलत राहते. काही नाही पिंके चल. आव मा फोन राहता घरी. भिजवले का कणका भिजवले का बाईनं? आता भिजवतात मला ते वांगे ते कापलं ते ना आलं झाले कापणं. आता भाजी टाकली कणिक भिजवतील. चाल ना मन कर ना का ततीच राहता का उभी. आणू का रोड का तुला ततीच खाले आली ना माय. आते बाई खरं ना सासू सख्खी असो का चुलत असो का अवतार असो सासू सासूच असते व माय बाई. माय बाई मी आता म्हणलं का लागले जसे पडले. आता बाई बसल्या रस्त्यावर पावल्यानं येत राहा लागते.
ले उशिरा लावते चालेल. तू गेलतीस काय ले काकू घरी? काकूचा मोबाईल राहिलता घरी, मोबाईल. मग बरोबर आहे, याच्यापेक्षा महत्वाचं काम असू शकतं काही? हा बरं झालं काकू तू गेली. जाय रे मंगेश, तू बी मजा करत साऱ्या रस्त्याने. ते बुडीला सांगितलं, ते बुडी काय बाई मोबाईल साठी गेली, मोबाईल साठी गेली. काय बोलत राहते बाई नीरा. आता बाई तो काही बोलत राह. शांत बाई, तुम्हाला माहिती का आता बाई काय म्हणत? मग हरपलं तर चालते मग तुम्हाला, पण मोबाईल हरपला पाहिजे म्हणत. बरोबर आहे मग. तिथे पोराच्या देखता सांगता तोही बाय कसा हसते. पाय रे तुझी काकी. काय करा बा, आपण काही ऐकलं नाही. बरं शांत बाई, एवढ्या कणकीत होईल का? डोक्यात किडे पडले का? एवढ्या कणकीत होणार आहे का? भिजो अजून अशी 4 खेप घ्या लागेल कणिक. जवळ जवळ आपण 15-20 जण होऊन राहिलो. किती रंगेस किती मोजले होते? काकू 35, 15-20 का बाकीचे उपाशी काय? काही नको बोलू रे, 25 झालती. काही सांगतो मी नाले काय चक्कर आणतं काय? नाही वा शांताबाई, चक्कर की करत नाही, पोटभर करा. हा संध्याकाळी कोणाला स्वयंपाक करायचं काम नाही पडलं पाहिजे, या हिशोबानं करा. काका एवढं का माघारी का गहू नाही काय? चांगलं करा पोटभर. बरं बाय बाय, बरं बरं. आम्ही तर सकाळचाही करून घेतोय पाक, मग संध्याकाळचाच काय घेतला? भिजो मन करला साजरी कणिक मग आता. मग ये ते वरण बुडी लागीन ना, काय ते हळद नाही टाकली का? ते इमली काकू म्हणे बा, ते वरण शिजू द्या आणि मग हळद टाका, मग चांगला कलोरीत तळका देतो म्हणे बा त्याला. ते आता नाही बाई शांताबाई, शिस्त शिस्त हळद नेटली मग वरून हळद लागते का वरणाले? माहिती इमली करतो म्हणते काय, जाऊ दे करू दे तिचा प्रकार. ती सांगून गेली लागे वरणात हळद टाकू नका, वरण म्हणे मी तळका देतो म्हणे. बाई हो काय तळका देतो, देऊ दे ना करू दे ना, आता कोणतेच नावाळे आहेत. आम्हा रोडगे सगळं साधं वरण चांगलं लागते ना. वांग्याची भाजी, साधं वरण, त्याच्यावर तूप, लागे भात आणि रोडगा. हा ते फळलीचं वरण आणि तडका वरण रोडगे संग नाही खरं लागत बाई. लागते वा लागते लागते. थांब दर्शिक, तुला काय माहिती? आवा मा भाऊजीच्या मनात नव्हते केले का रोडगे? शांताबाई मी सांगले की तुम्हाला, साजरं वरण लागे व सुरुस वांग्याची भाजी पडली त्याच्या पुढे. आव त्या वांग्याची भाजी करणाऱ्या मासारख्या बाया नसतील. वांग्याची भाजी रोडगे संग फेल होते, काही गोट सांगता. पचरट भाजी केली अशी, वरण गोड लागलं रोडगे संग, वांग्याची भाजी नाही. काही नको सांगू माय बाई, मासाठी साधं वरण होता साजरं. जाणं वय हेंद्रे, खाऊन तर पाहिजे एकदा. तेच तेच लावतं. अब वांग्याची भाजी तर खाय, पण तू वरण तर खाऊन पाय तडक्याचं. असं साजरं लाडी म्हटलं रोडग्या संग. मग ये, टाकली नाही ना हळद? ऐकू नको या काकू. नाही बाबा, मी टाकली नाही. इमली बाई, ते जुल्फे जराशे सावरा ना, कणकेत चालले ना आमच्या. मा जुल्फेले नजर नको लावू माय बाई. मग का काय जुल्फे या कणकीत भयस्त काय? झाकून ठेव, नजर नका लावू वाले भल्ली. जुल्फे शेंडी तर राहिली उलशीक. जाय व मन नको काय. शांताबाई अजूनही जाळे जुळे आहेत. सकाळूनच म्हणे माघरचा बुवा, तेरी जुल्फों में कहीं खो गया. मग या काकाने रात्री एक काटार म्हणली होती का रे? सकाळून उतरली. काय मन करना काही बोलत निरा. तू मग घ्याय म्हणेन कुठे अटकलो मी या बाई. काहीच नाही म्हणत बापू. हे वरणाचं मला इकडे काय दिलं काय सांगा या माणसाईनं. काय रे मग माहितीच काही इतकी खराब आहे का? तो काका खोटा बोलते रे. काकाच्या चष्म्याचा नंबर वाढला गेलेला की काय? नाही नाही काकू, कोणाचंच काही नाही वा. खरंच जुल्फे मस्त आहेत. इमली काकूचे जुल्फे. सांग बाई, सुनाई हसतात आता. तुला असं गोडवा सांगशील तू, हसतील नाही तर का काय म्हणतील त्या सुना? मस्त आहेत म्हणतील माय सासून सासरे. करा जुल्फे गुंडाळा, लागा स्वयंपाकाला, नाही तर 4 वाजतील. इन मिन पंचनाच्या स्वयंपाकाले. बरं म्हणलं मी ना. हे पाय, हे पाहून घे बरं आलू वांगे. माय शांताबाई, तुम्ही काही इथं काय ना समज हा का? तुम्हाला समजत नाही, मला काही माहित नाही. ते तुमच्या अंदाजानं करा, मला पाळवतात लागी. माय बाई, तुम्ही एवढाले कार्यक्रम केले तुम्हाला माहित नाही का? हवं तसं नाही ना वा. करा ना जसं करायचंय तसं. आपण मन करा आणि शांताबाई दोघी जणी टाकावं भाजी. इम करते माहितीचं वरण, करू दे माहितीचं तडक्यावाला वरणचा तडका करते तर. अव बोटात चुकत राहसाल तुम्ही, खातच राहसाल. मन कर ना, आज वरण खाय का वांग्याची भाजी खाय, त्याच्यात केस इमलीचेच खा लागतात. इमली आता केस गुंडाळत नाही बाई हो, जुल्फे उडवते बाई आता. हो ना, बस साडी बदलली की येतेच. साडी काय बदला लागते त्या वावरात जेवायला झाले. आता सकाळी मी तिथे गेली होती ना, आता खराब नाही झाली का? हे आठवण्यासाठी दुसरी बदलते ना.
कमाल आहे शिटूतवाली. वावरातले रोडगे तर काय साडी बदला लागते, हेच तर चांगली आहे. बरं तू घरी आलीच कायले? अहो मला ना खूपच कुस्तरी होत होतं. म्हटलं थोडस सरबत वगैरे घेते आणि थोडा आराम केला तर बरं होईल म्हणून आली. आई आहेत ना तिथं. आणि काही नाही, सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झाला. हो चला. हो दादा, गाडी घेऊन राहिला ना मोठी घेत. आता तू घरी जास खरे अजून? खरे तू तर आम्हाला त्याचे रोडगे करायच्या वक्ती दिसला. अहो तो आणि मी सोबतच आलो घरी. मीच आणलं त्याला माझ्यासोबत. मला सोबती पाहिजे होतं तर. कमाल आहे शिटूतवाली. चला चल रे, दरवाजा लावला का तो मागचा? मला नाही माहित. कपडा लावून घे ना तेवढा, मग चाल ना, मग जायचं आहे ना आपल्याला. हा लावा वहिनी तुम्ही, मी चाललो. दादा मोठी गाडी आहे, हा. अरे कलेक्टरच आहे तर ती. चल लाव ते दरवाजे, चाललो. इतका उशीर असते का घरी? फालतू रुंग करत राहतं तर ती बसा, फालतू टाइमपास करत तरी. मोठी किती गाडी गिडी काही नाही. चला मग गाड्यानं रस्त्यावर कशी दे. वावरात झाले त्याला गाडी पाहिजे.